हो रे तू आणि मी 12वी शिकत आहे. माझा 7 दिवसाचा अनुभव मी कवितेच्या माध्यमातून सादर करणार आहे. मी सोहळ्याची कविता आहे. कॅम्प आला होता मरळ या गावाला, होते तिथे देवस्थान नमन केले देवाला. पहिल्या दिवशी नव्हती लाईट, झाला होता काळो, खेळत होतो गाण्याच्या भेंड्या, त्यात मित्रांची झाली ओळख. त्याच दिवशी थंडीतच झोपलो पण झोप येत नव्हती. त्याच दिवशी थंडीतच झोपलो पण झोप येत नव्हती. त्याच दिवशी मी कुणालाही झोप येऊ दिली नव्हती. आणि उद्घाटन समारंभ केला. दुसऱ्या दिवशी विश्रामदानाला वेळ दिला. दुपारच्या सत्रात वक्ते आले. कार्यक्रम सुरू झाला. वक्त्यांचं मार्गदर्शन माझा टर्निंग पॉईंट ठरला. असेच दिवस निघून गेले, कळलेच नाही ते दिवस कसे गेले. सर्व होते गावात रमले. आता शेवटचा दिवस आला, सर्वांची तोंड सुटली. शेला गावकऱ्यांना नमस्कार, बांधला बसता, विचाराला डोक्यात 4 दिवस कॅम्प तिथेच राहिला असता. होते जरी तोंड माझे सुटले तरी मी NSS मधून खूप शिकले. प्रामाणिकता, सेवा करणं हा गुण माझ्यामध्ये आहे, कारण NSSचा विद्यार्थी आहे, कारण NSSचा विद्यार्थी. यानंतर मी माझी स्वच्छतेवर आधारित कविता म्हणणार आहे. ही कविता मी जिल्हास्तरीय कॅम्प नेरली येथेही म्हटली होती. ही कविता मी तुमच्या समोर सादर करतो. ही माझी लिहिलेली पहिली कविता आहे. चला आपण एक पाऊल उचलूया, स्वच्छतेकडे लक्ष देऊया. हातात घेऊ टोपली आणि झाडू, सर्व परिसरातील कचरा काढू, लोकांमध्ये स्वच्छतेची जागरूकता वाढू, कोठेही कचरा राहणार नाही याची काळजी घेऊया. चला आपण एक पाऊल उचलूया, स्वच्छतेकडे लक्ष देऊया. प्लॅस्टिकमुळे होते पर्यावरणाची हानी, ही जाऊ द्या गोष्ट सर्वांच्या कानी. स्वच्छ भारत हा ध्यास बाळगा म्हणी, भारतात स्वच्छतेची भेट होऊया. चला आपण एक पाऊल उचलूया, स्वच्छतेकडे लक्ष देऊया. भारतात वाढत आहे प्रदूषण, याचमुळे भारतीयांचे होत आहे शोषण. आपणच केले पाहिजे याचे संरक्षण. स्वच्छ भारत बनवण्याचा हाती ध्यास आपण घेऊया. चला आपण एक पाऊल उचलूया, स्वच्छतेकडे लक्ष देऊया. नाव आहे सोमेश